स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोल्हापूर हातकणंगले रोडवर अत्तेगिरे गावच्या हद्दीत दोघे जण चोरीची बुलेट विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अत्तेगिरे इथं सापळा लावला होता। यावेळी नंबर प्लेट नसलेल्या एका बुलेटवरून दोन अल्पवयीन मुलं संशयास्पदरित्या फिरत असल्याचं आढळून आलं। या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याकडील बुलेट हातकणंगलेतील स्वप्नील सुनील नलवडे याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी स्वप्नील नलवडे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यानं दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीनं आणखी 3 दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 3,40,000 रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त केल्यात। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार संजय कुंभार, प्रशांत कांबळे, महेश खोत, महेश पाटील, विशाल चौगले, प्रदीप पाटील, लखन पाटील, सागर माने, शुभम संगपाळ, संदीप बेंद्रे, विजय इंगळे, सुशील पाटील, राजेंद्र वरंडेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला।